शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृष्णा दंजाळ बायोफॅक्टर प्रतिनिधी कन्नड तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही कोणतंही पीक घेत असताना शेणखत तुमच्या शेतीसाठी वापरताय का? वापरताय? मग त्यापासून तुम्हाला फायदा होतोय का? नाही होते. यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे? आज हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, आपण शेणखत तर सर्वच वापरत असतो, तर काही जणांना फायदा होतो. काही जण म्हणतात शेणखत वापरल्यामुळे आमचं नुकसान झालं. तर हे 100% खरं आहे. हे का? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना शेणखत वापरल्यानंतर नुकसान होत असतं, तर त्यामागचं कारण तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? तर त्यामागचं कारण आहे की शेणखत व्यवस्थितरित्या न कुजलेलं, ज्याला आपण कच्चं शेणखत म्हणतो, ते जर तुमच्या पिकांना, कोणत्याही पिकाला तुम्ही जर वापरलं तर निश्चित त्यापासून तुमचं नुकसान हे 100% होणार आहे. कारण तुम्ही ज्या काही पिकाला ते शेणखत वापरत आहेत, तर त्या पिकाला फायदा होण्याऐवजी हे तुमचं नुकसान होतं आहे. कारण की शेणखत जी कुजण्याची प्रोसिजर आहे ही तुम्ही जमिनीमध्ये टाकल्यानंतर सुरू होती आणि त्यापासून जमिनीमध्ये हीट प्रोड्यूस होतं आणि हीट प्रोड्यूस होऊन त्याचबरोबर बुरशीजन्य जे रोग आहे ते पण त्यापासून पसरत असतात. तर यावर उपाय आपल्याकडे काय आहे? तर मित्रांनो, बायोफॅक्टर बायोलॉजिकलने एक नवीन इन्व्हेन्शन केलं आहे, जे बायोलॉजिकल डी या नावाने डिकम्पोजर आपण मार्केटमध्ये आणलं आहे. तर त्याचा वापर तुम्ही प्रति 200 लिटर पाण्यामधून 1 लिटर या प्रमाणात जर केला, तुम्ही शेणखत काढून टाकायचं आहे, त्यानंतर त्याच्यावर पाण्याची फवारणी करायची आणि 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर बायोलॉजिकल डी हे प्रोडक्ट तुम्ही वापरायचं आहे. याला फर्मेंटेशन करण्याची गरज नाही. आता बाकीचे जे बाजारामधले डिकम्पोजर आहे त्याला 8 दिवस फर्मेंटेशन करा, ह्या लेंद्या प्रोसेस आहे. याला तसं कोणत्याही प्रकारची प्रोसिजर नाही आहे. तुम्ही डायरेक्टली याचा वापर 200 लिटर पाण्यामधून करू शकता. तर मित्रांनो, याचा वापर अजून तुम्ही कुठं करू शकता? तर तुमच्या जमिनीमध्ये जर पूर्व पिकाचे काही अवशेष शिल्लक तुम्हाला दिसत असतील, तर ते जर तुम्हाला नष्ट करायचे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही याचा फवारणीद्वारे वापर करू शकता. किंवा शेणखतामध्ये याला मिसळून आणि शेणखताचं शिंपडून तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बायोलॉजिकल डी हे जे प्रोडक्ट वापरलं, तर निश्चित तुमचं शेणखत जे आहे ते एका महिन्याभरामध्ये 100% कुजून आणि तुम्हाला 100% चांगल्या रीतीने त्या शेणखताचा मोबदला हे दिल्याशिवाय राहणार नाही. तर 100% तुम्ही कोणत्याही पिकाला जर शेणखत वापरत असाल, तर स्वस्त आणि कमी खर्चामध्ये तुम्ही बायोलॉजिकल डी या डिकम्पोजरची प्रक्रिया करायला विसरू नका. धन्यवाद.